माझं. कॅमेराला जबरदस्त आहे. हो, मला मी ऑटोच्या बद्दल व्हिडिओ बनवतो एक. मला मी क्वेश्चन्स विचारतो, डिटेल्स सांगा मला थोडे थोडे, चालेल ना? जे समजेल ते सांग. हे डोंबिवलीमध्ये किती ऑटो आहे टोटल? एक मोठा मोठे हिसाब सांगा मला. एक 10-15 हजार असते. 10-15 हजार पकडा रॅन्डम. 13 ते 15 हजार. म्हणजे जास्त लोक ऑटो पण वापरतात, लोकल ट्रेन पण वापरतात. म्हणजे त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचायला त्यांना ऑटो पकडावाच लागते ना? 100% पकडावंच लागते. ओके ओके ओके. अजून माझं क्वेश्चन काय आहे तुमच्याशी, म्हणजे काय काय क्वेरीज येतात तुम्हाला, म्हणजे प्रॉब्लेम्स काय काय येतात पॅसेंजर रिलेटेड? ट्रॉफिकमुळे थोडंसं पॅसेंजर रिलेटेड सपोज आता तुमच्यासोबत कधी असं पण होतं आहे का सुट्ट्या पैसेमुळं भांडणं किंवा ऑनलाईन पेमेंट असं काही नाही ना? असं काय पण बँगलोरमध्ये भरपूर भांडणं होतात ऑनलाईनमुळं, हे काय कळलं नाही मला. इकडं नाही तसं. काय ऑटोवाला दोघं पण ठेवतो, ऑनलाईन पण ठेवतो आणि कॅश पण ठेवतो. ओके ओके जसं असलं पॅसेंजरकडं तसं तो करतो. ओके ओके. कॅश असेल, ऑनलाईन असेल असं. हां हां. अजून सांगा ना मला तुमची लाईफबद्दल, म्हणजे भरपूर लोकांची फॅमिली चालते ऑटोमुळं. ते तर आहे. ओके. डेली एक रेंज इन्कम म्हणजे 1000-1500 असं काय? 1000, 1200, 1500 होतात. जसं धंदा असेल तसं होतं. ओके ओके. चांगलं वाटतंय का तुम्हाला, तुम्ही ऑटो चालवताय? म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला डेलीचं? बरं आहे, काय तसं काय नाही. आपलं घर संसार त्याच्यावरच चालतं. हो हो, ते तर आहे. किती मुलं आहे तुम्हाला? मला एक मुलगा आहे. कितवी क्लासमध्ये येतो? 6वीला. ओके. सगळं मॅनेज होतं आहे का, म्हणजे ऑटो चालवून, म्हणजे घरचं खर्च, शाळाचं खर्च? होतो. ओके. करणाऱ्याला होतो. समजा त्याच्या जबाबदारी घेतो. ओके ओके. तुमचे काय काय म्हणजे ड्रीम्स आहेत पुढे चालून? हे मुलांचं शिक्षण आणि आपलं काय. तुम्हाला एक फॉर्च्युनर घ्यायचं असं काही नाही का? रिक्षावाला फॉर्च्युनर कसं घेणार आहोत? म्हणजे काही तर असतंय ना की चलो बाई. नाही, इच्छा तर सगळ्या आहेत. ओके. कामाईवर अवलंबून असतं सगळं काही. ओके ओके ओके. म्हणजे मला एक क्वेश्चन, मी कशासाठी तुम्हाला बोलतोय ऑनलाईन, म्हणजे बँगलोरमध्ये ना खूप वाद होत आहे ऑटो ड्रायव्हर्सचा आणि पॅसेंजर्सचं. हे असलं इश्यू इथं महाराष्ट्राला कुठं नाही होत का? असे काय होत. ओके. मी पण महाराष्ट्रामध्येच राहतो, मला माहिती आहे इथलचं सिच्युएशन कशी आहे. भरपूर ऑटो ड्रायव्हर्स भारी आहे तिथं. म्हणजे बँगलोर, मी कर्नाटकाचा आहे प्रॉपर. तिथं असंच होत असतात, तू कन्नडात बोल की नाहीतरी तुला ऑटोमध्ये बसूच नाही देणार. आधी सगळे इथं होतात का, म्हणजे मराठी आलं तरच तू ऑटोत बसू शकतो? असं काय विषय नाही. ओके ओके. आणि ऑनलाईनमध्ये काय काय तुम्हाला बेनिफिट्स आहेत अगर रॅपिडोनी बुक केलं तर किंवा उबरनी बुक केलं तर? तसं काय नाही, ज्याला जसं योग्य वाटेल तो तसं करतो. जसं ऑनलाईन तुम्हाला कोणचं भाडं परवडतंय, म्हणजे ऑनलाईन कस्टमर भेटलं तर परवडतंय का ऑफलाईन कस्टमर पण चालेल तुम्हाला? जसं असलं तसं करून घ्यावं लागतं. एकच असं फिक्स ठेवून जमत नाही. जसं का आपण ओलाच चालवायला पाहिजे. आता संध्याकाळ टाईम आहे, आता ड्युटीवाले सगळे सुटले, बरोबर? ओके. तर आता काय ओला बुक करायला एवढं हे नाही. म्हणजे विषय काय आहे, आता रोडवर येऊन 9 वाजेपर्यंत पॅसेंजर कुठं गर्दी जायचं. ओके. आणि एक क्वेश्चन विचारायचं आहे मला. थोडे मी बघितलं आहे ऑटो ड्रायव्हर्सला, म्हणजे झोप सगळं काढून ते 4 वाजता लाईनमध्ये लावतात, म्हणजे ऑटो स्टँडवर, की थोडेसे एक्स्ट्रा पैसे भेटतात म्हणून. तेव्हा कसं फील होतं आहे, म्हणजे अरे चांगलं फील वाटत असेल ना की अरे एक्स्ट्रा पैसे भेटेल 4ला किंवा 3ला लाईनमध्ये लागलं तर? असं वाटतं. सकाळी जे ड्युटीवर जाणारे असतात ना, ओके ओके. एक धंदा असतो आणि एक संध्याकाळी धंदा. ओके. ड्युटी आवर्समध्ये तुमचा भरपूर प्रॉफिट होतोय. आणि हे सीन काय आहे, म्हणजे कधी कधी भाडा खूप भेटतंय आणि कधी कधी नाहीच भेटत, असं काय आहे कळत नाही मला. हे तसं काय नाही. एक आहे शनिवार आणि रविवारचं कसं असतं, ऑफिस थोडेसे बस सुट्टे असतात ना. ओके. त्याच्यामुळं दिवसाला थोडंसं कमी असतं, पण संध्याकाळी लोक शॉपिंगला काय फिरायला निघतात. ओके. थोडंसं होऊन जातं. ओके. नाही, व्हिडिओ टाकलं तर चालेल ना ऑनलाईनमध्ये? कशावर? माझ्या चॅनलवर. कुठलं चॅनल? सुधीर शिंदे म्हणून चॅनल आहे. अजून काय क्वेश्चन आहे माझे? सगळे ऑटो ड्रायव्हर्सची युनिटी पण असेल, म्हणजे एकूण एकाचे, म्हणजे काही प्रॉब्लेम आलं सॉल्व करायला असं? युनियन असते ना. ओके. मग लायसन्सचं सांगा ना मला, म्हणजे ऑटोचं लायसन्स, तुमचं ड्रायव्हर लायसन्सच्या बद्दल. लायसन्स काय आहे, ज्यावेळेस गाडी घेतो आपण त्यावेळेस सुरुवातीला समजा
सुरुवातच ड्रायव्हरची लायसन बसून होती. ओके, मग ड्रेस कोड पण मॅन्डेटरी असते ना? हो, आता रिक्षावर एक वर्दी असणं गरजेचं आहे ना. ओके, आणि तुमचे म्हणजे गव्हर्नमेंटची काहीतरी मागणी आहे का, आम्हाला असं असं थोडी फॅसिलिटी पाहिजे हे, किंवा आम्हाला एक्स्ट्रा काही द्या तुम्ही असं? गव्हर्नमेंटची काय extra म्हणजे ऑटो चालवणाऱ्याला सगळे असं थोडेसे खालती दर्जावर बघतायत, म्हणजे ऑटो ड्रायव्हर आहे चालू राहतं. असं. हे बरोबर आहे ना गोष्ट? चालूच राहतं, त्याच्यात काय एवढा विषय नसतो. जेव्हा कोणी आता- कोणी रेस्पेक्ट देतात असं नाही, सगळे अनपड सारखं वागतात. प्रत्येकच जण तसं काय वागत नाही, बाकीचे व्यवस्थित हे करतात, पण काय काय सांभाळून घ्यावा लागतं. आपला धंदा आहे तो आता. ओके ओके, किती वर्षांना चालवताय तुम्ही ऑटो? हो, झाले मला सरासरी 9-10 वर्ष झाले असं. मूळ इथलेच आहे का तुम्ही प्रॉपर? मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. औरंगाबाद? औरंगाबाद. हो, अगदी औरंगाबाद होता, आता संभाजीनगर. मी पण तिकडलाच आहे, जालना डिस्ट्रिक्ट. माझी आईचं गाव जालना आहे आणि माझ्या वडिलांचं, माझ्या पप्पांचं म्हणजे कर्नाटकामध्ये बिदर माहिती आहे का तुम्हाला? हो, बिदर. बिदरचं आहे मी. हां. ओके, तुम्हाला बरं वाटतंय का आता हे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये ऑटो चालवायला? बरं आहे जरा. ओके, आणि शिंदे साहेबांशी काही आता हे तिथलचेच आहेत ना, डोंबिवलीचे? ओके ओके, चला, म्हणजे सगळे हॅपी आहे तुम्ही? हो, बाकी व्यवस्थित आहे, बाकी काय. चला, थँक्यू.